तर नवनीत राणा यांनी भाजपामध्ये काल प्रवेश केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राणा यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडला। अमरावतीमधून नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार आहेत। कालच नवनीत राणा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नवनीत राणा या मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाल्यात। एक खासदारांना सेकंड टाइम अटेम्प्ट करणारे पॉलिटिकलचा बॅकग्राऊंड नसताना सुद्धा आम्हाला तिकीट घोषणा करणं, तर मला वाटते की अमरावतीकरांची जे स्वप्न होतं की आमची अमरावतीकरची सून लक्ष्मीच्या हाती कमळ राहायला पाहिजे, त्यांचं स्वप्न साकार होताना आणि अमरावतीचे विकासासाठी एक नवीन पाऊल मी घेऊन येणार आहे। या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत झाली आहे। अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये नवनीत राणा या फायर ब्रँड नेत्या आहेत। जितके कायदे केंद्रीय मंत्रिमंडळाने माननीय मोदीजींनी संसदेमध्ये आणले त्या सर्व कायद्याला पाठिंबा नवनीत राणांनी दिला। नवनीत राणांनी एनडीएची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली आणि मला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे। एकत्रितपणे आमचे सर्व कार्यकर्ते नवनीतजीच्या सोबत काम करतील। माननीय नितीनजी गडकरी साहेबांनंतर सर्वात जास्त मतं हे नवनीत राणांना मिळतील असा मला विश्वास आहे।